नमस्कार. मी प्रीती. स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज सकाळची सुरुवात खूप सुंदर अशी झाली. ढगाळ वातावरण, थंडगार हवा, पक्ष्यांची किलबिलाट. इतकं छान असं वाटत होतं, की झोपेतनं उठावंच नाही. पण उठायला तर लागतंच कारण की सकाळची गडबड, शाळेचा दिवस, शाळा चालू झाली म्हणल्यानंतर मुलांची गडबड, सगळं एकदाच येऊन पडतं आणि झोप काय होत नाही आपली. पण आज खूप छान अशी सुरुवात झाली आणि त्यात इतकी छान सुरुवात तर माझ्या मम्मीने अजूनच केली, की तिने माझ्यासाठी अर्धा स्वयंपाक करून ठेवला. स्वयंपाकामध्ये पीठ मळून ठेवलं, भाजी बनवली. मला फक्त भाजी हलवायचं आणि चपाती लाटायचं काम बाकी होतं. मग मी चपाती पण लाटून घेतली पटवटा आणि मला चपाती लाटून सिद्धांचं आवरायचं होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा माझी मम्मी मला खूप मदत करत होती. माझ्या मम्मीने सिद्धांचं पण शाळेचं सगळं आवरून त्याला दिलं. कारण की आज त्याला पीटीचा युनिफॉर्म असतो आणि पीटीच्या युनिफॉर्ममध्ये कसं त्याला पटापटा सगळं पॅन्ट हे ते घालायला जमत नाही इथपर्यंत. म्हणजे अजून तो छोटाच आहे, सेकंड इयरलाच आहे तो. पण त्याला पण थोडंफार आवरून देते. थोडं-थोडं तो करतो. खूप म्हणजे खूप जास्त प्रयत्न करतो करण्याचा, पण आवरतो. मग त्याच्यानंतर मी घरातलं कामं सगळी आवरली आणि लवकरच आज जेवण करायला बसले. जेवण केलं आणि मग मला कपाट पण आवरायचं होतं कारण की सिद्धांत इतका घाण म्हणजे कपडे ठेवतच नाही व्यवस्थित. मग ते मला कपाट आवरायला लागलं. मग मी कशी करते, थोडंसं आज करते, थोडं उद्या करते, थोडं-थोडं करते. म्हणजे आज त्याचे कपडे ठेवले, मग उद्या वेदांचे, मग उद्या सिद्धांच्या पप्पाचे, मग माझे. असे मी थोडं-थोडं करते कारण की एका दिवशी मला सगळं जमत नाही. मग ते कपडे ठेवोस्तोवर तर मला शाळेतनं पण फोन आला. शाळेतनं फोन आला, म्हटले की सिद्धांचा युनिफॉर्म आलेला आहे, घेऊन जावा. मग मला जायचं होतं शाळेमध्ये. मग पटकन आवरायला लागले, तर बारका इतका खूप रडायला लागला. मग माझ्या पप्पांकडे मी त्याला पटकन दिलं आणि त्याला नजर चुकवून शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये बघते तर खूप जास्त गर्दी. मग त्याला पण खूप उशीर गेला. मी शाळेतनं आले. शाळेतनं आल्यानंतर इथं घरी येऊन बघते तर ह्यांनी नव्यानं सुरुवात केली. वेदांना नादवत पॅकिंगला चालू केलं. पॅकिंग ते करत बसले. पॅकिंग करता वेदांत पण आम्हाला इतका मदत करत होता. त्याला काय समजत होतं काय माहिती. पण इतकं त्याला पण भारी वाटायला लागलं पॅकिंग करताना. आम्ही पण त्याला काही बोललो नाही. पॅकिंग करून दिली त्याला आम्ही. पॅकिंग करायला खूप उशीर झाला. मग त्यात पोरांना दोन्ही भूक लागली. भूक लागली म्हणायला लागले, "आम्हाला असं काहीतरी चांगलं बनवून दे मम्मी, ज्याने आम्हाला छान वाटेल." आणि वेदांत तर चालू होतं, "मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. मम्मी पिझ्झा, मम्मी पिझ्झा, मम्मी पिझ्झा." पण आता काही शक्य नव्हतं पिझ्झा आणून द्यायला, कारण की मी त्यांना जास्त बाहेरचं खायला घालत नाही. बनवते तर मग मी घरातच पिझ्झा बनवून देते त्यांना. मग आता टाईमावर काहीच नव्हतं. मग त्यांना गव्हाच्या शेवया अशा बनवून ठेवलेल्या होत्या मम्मीने. मग त्यांना मॅगी म्हणून ते पटकन बनवून दिलं. मॅगी म्हणते गोड शेवया असतात, ते साखर घालून दूध टाकून बनवतात, तशा होत्या शेवया. पण आहे ना, तशा कोणच घरात खात नाही, कारण की गोड आम्हाला कोणाला जास्त आवडत नाही. नॉर्मली खाल्लं तर कधीतरीच खातो. मग त्यांच्यासाठी एक मिरची, हळद, मीठ, कांदा म्हणजे नॉर्मली आपण उपीट बनवतो तसंच मी बनवून ठेवलं आणि मग ते दोघांनी पटकन खाल्लं. आणि त्याच्यानंतर आठवलं की दळणच नाही आहे गव्हाच्या पिठाचं. मग आम्ही दोघी पण दळण करायला बसलो. दळण करायला बसल्यानंतर इतका उशीर झाला. पटकन दळण करायला घेऊन गेलो आणि मग भाजी पण आणायची होती. कारण की घरातले कांदे, टोमॅटो पण सगळे संपले होते. मग त्याच्यानंतर आम्हाला गिरणीमध्ये जाऊन दळण ठेवून भाजी पण घ्यायची होती. मग पटकन गिरणीत दळण पण ठेवलं आणि आहे ना, भाजी आणायला थोडंसं गेलो. भाजी आणली आणि मग परत गिरणीत गेलो. गिरणीत गेल्यानंतर आणली. पण मला आठवलं, की काल मी व्हिडिओ टाकलेला, त्याला तुमचं खूप भरभरून प्रेम आलं आहे त्याच्यासाठी थँक यू. इथं माझी दळणवाली मावशी म्हणते, "फोटो काढू नको, माझा फोटो काढू नको." पण त्याला मी सांगितलंच नाही, की मी ब्लॉग चालू केला आहे मावशी, त्याच्यासाठी मी तुमचा व्हिडिओ घेत आहे. तर त्यांना असं वाटलं मी फोटो काढते म्हणून ते खूप हात लाजत होते आणि हात करत होते चेहऱ्यावर. मग त्याच्यानंतर आम्ही परत गेलो कांदे टमाटे घ्यायला. कांदे टमाटे पण संपले होते आणि मग ते गावाकडं कांद्याचं पोतं आणलं की खूप दिवस जातं, पण ते पण नेमके संपले होते. म्हटलं गावाकडनं येईस्तोवर आपण 1-1.5 किलो तर इथून घ्यायचे. म्हणून आम्ही कांदे घेतले, बटाटे घेतले, मग असे छान अशी कोथिंबीर पण घेतली
आणि भाजी सगळं घेऊन झाल्यानंतर घरी आलो. घरी येऊन पाहते तर एवढा सगळा पसारा. मग तो पण आवरून ठेवला पटकन. आणि तर सिद्धांत मला खूप जास्त मदत करत होता. तर मी त्याला सांगत असते, "हे काम कर, ते काम कर." मग तो लगेच ऐकतो काम. मग त्याच्यानंतर मग त्याला सवय पण लागते. म्हणजे पुढं जाऊन त्याला पण प्रॉब्लेम नको. मला हे येत नाही, ते येत नाही. मी जे काम सांगेन तो करतो आणि त्याला मी सवय आतापासून सगळ्या कामाची लावते. म्हणजे बाकीचं तर लावत नाही, कपडे धुव, भांडे घास. पण हे नॉर्मली छोट्या-छोट्या गोष्टी असतात, मी त्याला करायला सांगते. घरातल्या बेसिक गोष्टी नॉर्मली त्याला मी सांगते. मग तो मला मदत करतो खूप जास्त. आणि मग त्याच्यामध्ये मला डोअरमॅटवाला भेटला. मग आहे ना, मला खूप दिवसापासून घ्यायचे होते. पहिल्याचे खूप खराब झाले होते. मग मी म्हटलं पटकन भेटलाय तर घेऊन टाकावं, कारण मला खूप स्वस्त भेटले इथं. आता बाहेर गेलं तर खूप महाग भेटतात ते आता. खूप महाग झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती. उशीर पण झाला होता. 7:30 वाजले असतील. मग देवपूजा पटकन करून घेतली आणि त्याच्यानंतर देवाला दिवा लावला आणि पूजा करून घेतली. आणि लगेचच मी भाकऱ्या पण टाकून घेतल्या. मग कसा वाटला आजचा माझा दिवस? तुम्हाला बघून छान वाटला असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल, तर नक्की जाऊन बघा आणि भरभरून प्रेम द्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.